प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सरअब्दुल सत्तार खान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। इयत्ता 8वीची दूसरी संतवाणी है संत श्री निडोबा। ये अभंग है। ये कविता का भावार्थ हम पढ़ेंगे और इसके शब्दार्थ देखेंगे और इसे पढ़कर समझने की कोशिश करेंगे। पहले हम कवि का परिचय ले लेते हैं। संत श्री निडोबा अंदाजे 1675 ते 1753, यानी संत श्री निडोबा राय हे संत तुकाराम महाराज यांचे शिष्य। संत तुकाराम महाराज यांची अभंगवाणी त्यांच्या नित्य पठणात असे। त्या अभंगवाणीतूनच त्यांनी काव्यप्रेरणा मिळाली। त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध व रसाळ आहे। त्यांनी 1300हून अधिक अभंगाची रचना केली। प्रस्तुत अभंगातून देव आणि भक्त यांची एकरूपता विविध उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केलेली आहे। पहले अभंग की मध्यवर्ती कल्पना देखेंगे। संत श्री निडोबा यांनी या अभंगातून देव आणि भक्त यांचे अतूट नाते व एकरूपता विविध उदाहरणात स्पष्ट केली आहे। संत श्री निडोबा राय ये संत तुकाराम महाराज के शिष्य यानी इनके डिसिपल यानी शागिर्द थे। अब संत तुकाराम महाराज की जो अभंगवाणी थी वो संत श्री निडोबा को याद थी और उन्होंने उनसे प्रेरणा लेकर ही अभंगवाणी की रचना किए थे। त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध व रसाळ है, यानी उनकी अभंग की जो भाषा है वो कैसी है, सुबोध और रसाळ है, बहुत ही बेहतरीन है। चलिए इसे पढ़ेंगे और इसके समझने की कोशिश करेंगे और इसके शब्दार्थ भी साथ साथ देखेंगे और उसके बाद इसका भावार्थ देखेंगे। आमोद न सोडी कर्पूर किंवा प्रभेते रविकर। आमोद न सोडी कर्पूर किंवा प्रभेते रविकर। आमोद सुगंध, कर्पूर कापूर, कापूर को कहते हैं, प्रभेते प्रभेला, तेजाला, प्रकाशाला। रविकर म्हणजे सूर्याला, सूर्याची तपस्या करणे। देव आणि भक्त यांची एकरूपता स्पष्ट करताना संत श्री निडोबा महाराज म्हणतात की कापूर जसा सुगंधाला सोडत नाही, रविकिरण जसा प्रकाशाला सोडत नाही, तैसीच देव आणि भक्त येरी विराजित। येरी तैसीच त्याचप्रमाणे, येरी हा आणि ते विराजित शोभतात। तसे देव आणि भक्त एकमेकांना सोडत नाहीत, ते एकमेकामुळे शोभून दिसतात। जेवी साखरे ते गोडी, चंदन सौरभाया न सोडी। निळा म्हणे अवकाश नभ, दोन्ही एकाची ते स्वयंभ। जेवी ज्याप्रमाणे, साखरेमध्ये गोडी गोडवा मधुरता मीठापण, सौरभया गंधाला सुवासाला, चंदन सुगंधी खोडाचे झाड, अवकाश पोकळी मोकळी जागा, स्वयंभ स्वतः तेज उत्पन्न होणारी। अब इसके हम शब्दार्थ देखेंगे। आमोद सुगंध श्वास, कर्पूर कापूर, प्रभेते तेजाला प्रकाशाला, रविकर सूर्यकिरण, येरी हा तो जवळचा, पूर्ण वाक्यात ज्याचा निर्देश केला आहे तो, विराजित शोभने प्रकाशने, जेवी ज्याप्रमाणे, सौरभय सुगंध, अवकाश मोकळी जागा पोकळी, स्वयंभ स्वतः उत्पन्न होणारा। अब इसका हम भावार्थ देखेंगे, फिर इसे समझने की कोशिश करेंगे। देव आणि भक्त यांची एकरूपता पटवून देताना संत श्री निडोबा महाराज म्हणतात की कापूर सुगंधाला सोडत नाही, रविकिरण तेजाला प्रकाशाला सोडत नाही, ते एकमेकामुळे शोभून दिसतात। तसेच ज्याप्रमाणे साखर गोडीला सोडत नाही, चंदन सुगंधाला सोडत नाहीत, नभ अवकाशातच समाविष्ट असतात, त्याचप्रमाणे देव आणि भक्त यांचे नाते अतूट असते। ते सदैव परस्परांच्या सान्निध्यात राहतात आणि परस्परांचे मोठेपणा वाढवतात। यानी इसके भावार्थ में संत श्री निडोबा महाराज कहते हैं कि देव और भक्त की जो रिश्ता है वो एक रूपता है। और जैसा काफूर सुगंध को नहीं छोड़ता, रवि किरण यानी सूरज की किरणें अपनी रोशनी को नहीं छोड़ती,
या फिर गर्मी को नहीं छोड़ती, प्रकाश रोशनी को छोड़ती नहीं है और वो एक दूसरे की ही वजह से शोभून दिसतात यानी खुश दिखते हैं, साफ दिखते हैं. तसेच ज्याप्रमाणे साखर गोडीला सोडत नाही, उसी तरह जिस तरह शक्कर मिठास को नहीं छोड़ती, चंदन सुगंधाला यानी चंदन खुशबू को नहीं छोड़ती, नभ अवकाशातच समाविष्ट असतात यानी आसमान जो है वो खला में घुला हुआ नज़र आता है. उसी तरह त्याचप्रमाणे देव आणि भक्त यांचे नाते अतूट आहे यानी खुदा और बंदे का जो रिश्ता है वो अतूट है, बगैर वो टूटता नहीं है. ते सदैव परस्परामध्ये सन्निधानात राहतात आणि परस्परांचे मोठेपण वाढवतात. इसीलिए खुदा और बंदे के जो रिश्ता है वो एक दूसरे को बढ़ाता है, अक़ीदत को भी बढ़ाता है. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. इस वीडियो में अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.